ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. इयत्ता 7वी सुरभी या पुस्तकातील आपण धडा पाहणार आहोत. धडा आहे 6वा. धड्याचं नाव आहे यस्य बुद्धी तस्य बलम. म्हणजे ज्याच्याकडं बुद्धी आहे तेच बुद्धी, ज्याची बुद्धी त्याचं बळ. काय नाव आहे? मराठीमध्ये लिहितो ज्याची बुद्धी, म्हणजे ज्याच्याकडे बुद्धी आहे, जो बुद्धिमान आहे, ज्याची बुद्धी त्याचं बळ. यस्य, ज्याची बुद्धी, मराठीमध्ये पण बुद्धीच म्हणतात. तस्य, त्याचं बळ. हे काय आहे? मराठीमध्ये त्या शीर्षकाचं नाव आहे. पटापट आपल्याला हा धडा समजून घ्यायचा. कितवा धडा आहे हा? 6वा. सुरुवात करूया आता आपण. पहिला मी या ठिकाणी मराठीमध्ये लिहिणार आहे, वाचणार मात्र संस्कृतमध्ये आहे. बघा, सगळ्यात पहिला, एकस्मिन वृक्षे एकः काकः. एकस्मिन वृक्षे, एका झाडावर, एका झाडावर एक काकः, कावळा, सपरिवारेण म्हणजे स्वतःच्या परिवारासोबत, सपरिवारेण, बघा, स्नेहेन वसती स्म म्हणजे अ, परिवारासोबत, मराठीमध्ये सुद्धा काय म्हणतो आपण? परिवार. परिवारासोबत प्रेमाने, स्नेहेन म्हणजे प्रेमाने राहत होता. स्म, स्म हे कशासाठी असतं? पास्ट टेन्स सांगण्यासाठी असतं. हे झाले पहिल्या ओळीचा अर्थ. तत्र एकः सर्पः अपि वसति स्म. तत्र, तेथे, एक सर्पः, एकः सर्पः, वसति स्म, साप, अपि सुद्धा, तेथे एक साप सुद्धा राहत होता. वसति स्म. पुढे काय झालं? काकः काकी च स्नेहान पालयति स्म. स्म म्हणजे काय? पास्ट टेन्स मध्ये. गच्छती, जातो. गच्छती स्म, जात होता. काकः म्हणजे कावळा. काकी म्हणजे कावळी. आता असं आपण म्हणत ना, कावळा कावळी, पण म्हणूया आपण आता कावळा कावळी. च, च म्हणजे आणि. शावकान, शावकान म्हणजे काय? पिल्लांना. स्नेहेन प्रेमाने, पालयत स्म पालन करायचे, करायच्या, किंवा पालन करत होता. कावळा आणि कावळी त्या पिल्लांना प्रेमाने पाळत होते, पाळत होते. स्म आल्यामुळे होता, होती असे त्याचे अर्थ होतात, होते. पुढं काय झालं? सर्पः एतान श्रावकान दृष्ट्वा अचिंतयत. सर्पः, साप, एतान श्रावकान या पिल्लांना, एतान शावकान या पिल्लांना, दृष्ट्वा पाहून, या पिल्लांना पाहून तो काय म्हणाला? अचिंतयत विचार केला. या पिल्लांना पाहून त्याने काय विचार केला? अहम अवश्यम एव एतान शावकान भक्षयामी. मी, काय विचार केला त्यांनी? मी अवश्यम, खरोखर, डेफिनेटली, मी खरोखर, खरोखर, खरोखरच, एव च एतान शावकान भक्षयिष्यामी या पिल्लांना काय करेन? मी खाईन. भक्षयिष्यामी फ्युचर टेन्स, खाईन असं त्यांनी काय केला? विचार केला. ठीक आहे. मग पुढे काय झालं? बघा, पुढे एकदा सह सर्पः. एकदा म्हणजे मराठीमध्ये पण तेच, एका वेळी, एका वेळी, एकदा. एकदा तो साप, सह सर्पः तो साप,
अवसरम लब्ध्वा, वेळ पाहून म्हणजे कोणी नसताना, कावळा कावळी बाहेर गेलेले असताना. अवसर, अवसरम म्हणजे वेळ, लब्ध्वा वेळ पाहून, शावकान अखादत म्हणजे त्यांनी मोकळा वेळ बघितला आणि काय पिल्लांना, शावकान पिल्लांना खाल्लं. पास्ट टेन्स ज्या ठिकाणी येतो, अगच्छत, अपठत, अलिखत, पास्ट टेन्स तसं अवदत पास्ट टेन्स. काक काकीच म्हणजे कावळा आणि कावळी काय केलं, बहुविलापम अकुरुताम. कावळा, समजलं नाही तिथे विचारा, ठीक आहे. कावळा आणि कावळी त्यांनी काय केला, बहुविलापम अकुरुताम, खूप दुःख केलं, खूप शोक केला, ते खूप रडले, खूप त्यांनी काय केलं, दुःख केलं. कारण की मुलांना थोडं काय झालं की पालकांना वाटतं. काकह म्हणजे कावळा, सर्पस्य विनाशस्य उपायम अचिंतेत. कावळ्याने काय केलं, कावळ्याने काय केलं बघा, केलं. कावळा, सर्प, काकह, सर्पस्य म्हणजे सापाचं, सर्पस्य विनाशस्य सापाच्या नाशाचा उपाय चिंतिला. मराठीमध्ये पण विचार करणे, अचिंतयत म्हणजे पास्ट टेन्स, चिंतिला त्याने काय केला, विचार केला. कावळ्याने काय केलं, सापाच्या नाशाचा उपाय चिंतन करतो. मग काय होतं, काकह बघा, काकह काकिम कथयती. काकह म्हणजे कावळा, काकिम म्हणजे कावळीस, कथयती काय म्हणतो बघा, काय म्हणतो तो, राजकुमार प्रति, राजकुमार म्हणजे राजकुमारच मराठीमध्ये, प्रिन्स, राजकुमार, प्रतिदिनम रोज, है ना, प्रतिदिनम, सरोवरे, सरोवरे म्हणजे तलावामध्ये, तलावामध्ये, स्नानाय अंघोळीसाठी. तुम्ही लिहून घ्यायचं बरं का हे, अंघोळीसाठी. जसं जसं मी शब्द सांगतो तसं तसं लिहून घ्यायचंय. अंघोळीसाठी आगच्छती, आगच्छती म्हणजे येतो. कावळा काय म्हणाला कावळीला, राजकुमार काय रोज तलावामध्ये अंघोळीसाठी येतो. सह म्हणजे तो, स्ववस्त्रानी म्हणजे स्वतःचे कपडे, आभूषणानी म्हणजे दागिने, अवतार्य स्ववस्त्रांनी, च म्हणजे काय आणि, तो कपडे आणि दागिने अवतार्य म्हणजे काढून, काढून म्हणजे उतरवून, एकस्याम शिलायाम एका दगडावर, शिला दगड, शिलायाम दगडावर ठेवतो, स्थापयती ठेवतो, एका दगडावर तो ठेवतो. त्वम तस्य हारम, त्वम तू, तस्य हारम त्याचा हार, गृहीत्वा घेऊन, सर्पस्य कोठारे, सर्पस्य रामस्य रामाचा, सर्पस्य सापाच्या, कोठरे म्हणजे त्या बिळाजवळ, सापाच्या बिळाजवळ किंवा बिळावर, कोठरे रामे रामावर, बिळावर काय क्षिप, फेक. तो एक काय करतो, हार घे आणि त्याच्या तिथे फेक. का की अकथयत कावळी म्हणाली, अकथयत पास्ट टेन्स आहे म्हणून म्हणाली. अहम एवम एव करिष्यामी, मी अहम मी, एवमेव असच म्हणजे तू सांगितलंय तसंच, करिष्यामी करेन, असं काय ती कावळी म्हणाली. सोपा धडा आहे. पुढे मग काय होतं, एकदा अवसरम लब्ध्वा, एकदा वेळ पाहून, अवसरम वेळ,
लब्ध्वा पाहून, काकी कावळी काय करते, राजकुमाराचा हार गृहीत्वा, कोठरे कोठरे अक्षिपत, कावळी राजाचा हार कुठे टाकते, बिळामध्ये किंवा बिळाच्या ठिकाणी, बिळामध्ये काय करते, टाकते. पास्ट टेन्स, आला म्हणजे पास्ट टेन्स, टाकते. मग तिने काय आता टाइम बघितला, वेळ पाहिला आणि हार टाकून दिला. मग पुढे काय झालं, सैनिका हा सैनिक, काकीम अनुसरत म्हणजे कावळीचा पाठलाग करत, कावळीचा अनुसरत म्हणजे त्यांनी काय केलं, फॉलो, पाठलाग करत, तत्र एव वृक्षस्य समीपम आगच्छन्, तत्र एव, एव च, तत्र तेथे, वृक्षस्य समीपम झाडाच्या जवळ, झाडाच्या जवळ, आगच्छन आले. सगळे सैनिक काय कावळीचा पाठलाग करत काय झालं, झाडाच्या जवळ आले. सैनिक सैनिकाहा म्हणजे अनेक सैनिक, रामाहा अनेक राम, सैनिकाहा अनेक सैनिक, सैनिक कोठरे म्हणजे त्या बिळाजवळ, बिळाजवळ, कृष्ण सर्पम दृष्ट्वा, कृष्ण म्हणजे काय, काळा, सर्प म्हणजे साप, कृष्ण सर्प म्हणजे काय, काळा साप पाहून, सर्पस्य वधम अकुर्वन त्यांनी काय केलं, सापाचा वध केला, त्यांनी काय केलं, सापाचा वध केला. हारमच गृहीत्वा अगच्छन आणि हार गृहीत्वा घेऊन, गृहीत्वा घेऊन गेले. त्यांनी काय केलं, सापाचा व सापाला मारलं आणि त्या ठिकाणी हार घेतला आणि गेले. एक एक शब्दाचा अर्थ कळल्यानंतर प्रश्न उत्तर लिहायला आपल्याला अगदी सोपं जातं. एवम, एवम म्हणजे अशा प्रकारे, अशा प्रकारे दुष्ट सर्पस्य वधः अभवत, अशा प्रकारे दुष्ट, मराठीमध्ये पण त्याला दुष्टच म्हणतात, दुष्ट सापाचा वध, मराठीमध्ये पण वधच म्हणतात, वध झाला. कृष्ण सर्पम मृतम दृष्ट्वा, काळ्या सापास, काळ्या सापास मृतम मेलेला दृष्ट्वा पाहून, हे सगळे प्रत्यय आहेत बरं का, काकह काकीच निश्चिंतौ अभवताम, कावळा आणि कावळी असं म्हणत नाही आपण, पण आता आपण समजावं म्हणून म्हणतोय, कावळा आणि कावळी निश्चिंतव अभवन म्हणजे चिंता रहित ते झाले. निश्चिंत म्हणजे आता चिंता नाही, चिंता रहित काय झाले. अशा प्रकारे त्यांनी कावळ्या त्या दुष्ट सापाचा काय केला, विनाश केला. पुढे काय होतं का, नाही, एवढीच ही कथा आहे. बघा अगदी सोपी, शब्द ना शब्द मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रश्न उत्तर तुम्ही प्रयत्न करायचा आहे. प्रश्न उत्तर नाही जमल्यानंतर मला प्रश्न उत्तरांचे स्क्रीनशॉट पाठवा, मी तुम्हाला प्रश्न उत्तरही सांगेल. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपण यस्य बुद्धी, ज्याची बुद्धी, तस्य बलम त्याचं बळ, त्यांनी कावळ्यांनी त्या काय केलं, सापाचा बुद्धीने वध केला. साप हा कसा आहे, कावळ्यांपेक्षा पॉवरफुल आहे, पण बुद्धीने त्यांनी त्यांचा नाश केलेला आहे. आता प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायचे एकपदेनं, तुम्हाला आहे म्हणजे एका अक्षरात, एका शब्दामध्ये आणि पूर्ण वाक्यानं, पूर्ण ह्याच्यामध्ये, पूर्ण वाक्यामध्ये. आपण या ठिकाणी दुसऱ्या धड्याला आता थोड्या वेळाने सुरुवात करूया. याच्याविषयी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारा.